नमस्कार मित्रांनो. छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये विशेष पदासाठी जागा वॅकन्सी निघाली आहे. टोटल 11 पोझिशनसाठी जागा निघालेली आहे. तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवर. कुठल्या कुठल्या पदासाठी कुठली कुठली जागा निघाली आणि किती पदं आहेत. याची विशेष माहिती आपण खाली प्रकारे घेणार आहोत. आणि विशेष टीप देतली ऑनलाईन अर्ज कधी ते कधी बंद करू शकतो. 17 तारखेपासून चालू झालेलं तर 18 मार्चमध्ये हे राहणार. 18 तारीख ही अंतिम तारीख दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे परीक्षाची डेट हे तुम्हाला 7 दिवस आधी कळवता येईल. आणि ऑनलाईन फॉर्म वगैरे कोणत्या वेबसाईटवर तुम्ही भरायचं हे इथे दिलेले आहे. त्याचप्रकारे खुला वर्ग हा 1,000 रुपये आहे आणि अनाथांसाठी मागासवर्गीय वर्गासाठी हा 900 रुपये. आणि माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांचे शुल्क माफ राहील. त्याचप्रमाणे आता आपण पद एक बघितलं, कनिष्ठ अभियंता. आता याच्यामध्ये एज्युकेशन क्रायटेरिया लावल्या त्यांनी. मान्यता विद्यापीठ सिव्हिल असणे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान हे फार महत्वाचं आहे. टोटल 32 जागेसाठी 32 जागा आहे त्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे कुठल्या पदासाठी किती किती जागा आहे आणि कोणत्या काळासाठी किती किती जागा आहे, बघू शकता. जो पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता यासाठी फक्त सिव्हिल ची पदवी ही महत्वाची आहे. इतर पदां जे असेल तुमची पदवी तुम्ही तिथे अप्लाय नाही करू शकत. त्याचप्रमाणे दुसरं जे पद बघू, उप अग्निशमन केंद्र अधिकारी. टोटल 4 जागेसाठी आहे. आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरी किती किती जागा आहे त्यांनी ते दाखवलेले आहे. आणि याचं आपण शिक्षण बघितलं तर मग याची क्रायटेरिया काय आहे हा बघितला तर आपण बघू शकतो. मान्यप्राप्त विद्यापीठ कोणतीही अखेरची पदवी असणं म्हणजे तुम्ही कोणत्याही मान्यप्राप्त कोणते विद्यापीठ असेल तुम्ही शेवटचं वर्ष असेल तर तुम्ही ते पात्र राहाल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडे स्टेशन ऑफिसर इन्स्टिट्यूट पाठ्यक्रम अग्निवीर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग. याच्यामध्ये अजून तुम्ही इथे बघू शकता त्यांनी 3 वर्षाचा अनुभव म्हटलेला आहे. चालक यंत्रणा ड्रायव्हर ऑपरेशन पदांचा किमान 3 वर्षाचा अनुभव हे आवश्यक आहे. त्यानंतर उंची तुमची छाती वगैरे किती पाहिजे महिलांसाठी पुरुषांसाठी. वजन मिनिमम 50 माणसाचं असलं पाहिजे आणि महिलांचं 46 असणं फार गरजेचं. दृष्टी चांगली असेल ते 6 पॉईंट असेच प्रकारे आहे. वयाची उमेदवारीची वय 40 पेक्षा जास्त असू नये. त्याचप्रमाणे आपण तिसरं पद बघितलं, सहाय्यक सुरक्षा अधिकारी कटक मध्ये येते. टोटल एक जागा आहे. याच्यामध्ये मान्यप्राप्त विद्यापीठ कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. लष्कर निमलष्करी दलांतिक समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव हे फार गरजेचा आहे. म्हणजे याच्यामध्ये पण 3 वर्षाचा त्यांनी अनुभव मागितलेला आहे. त्याचप्रमाणे इथे उंची हाईट वगैरे इथे त्यांनी दिलेली आहे. आता चौथं पद बघितलं, स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक पदनियुक्त बांधकाम व अतिक्रम निरीक्षक गट क. टोटल 24 पद आहे. मान्यप्राप्त विद्यापीठ सिव्हिल अभियंत्याची शाखेतील पदवी किंवा शासनाची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थापत अभियंते सहाय्यक पाठ्यक्रम उत्तीर्ण म्हणजे याच्यामध्ये पण सिव्हिल त्यांनी मागितलेले आहे. आणि शासन मानव वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेचे स्थापत्य अधिक सहाय्यक
पाठ्यक्रम उत्तीर्ण हे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये मराठी आणि ज्ञानचं आवश्यक आहे. तुम्ही सिव्हिल वगैरे असेल तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. टोटल 24 जागा आहेत. त्यानंतर त्या गट क मध्ये पाच 5वी पद आहे स्वच्छता निरीक्षक. आता याच्यामध्ये 12 जागा आहेत टोटल. याच्यामध्ये दिला त्यांनी मान्यप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदवी उत्तीर्ण म्हणजे एखादा डिप्लोमा वगैरे असेल तर याच्यामध्ये लागेल त्यांना. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणे गरजेचे आहे. पद 6 पशुधन पर्यवेक्षक. टोटल 7 जागा आहे. आता आपण याच्यामध्ये त्यांनी क्रायटेरिया काय काय मागितलं. महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाचे शालांत प्रमाणपत्र HSC 12वी असणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मान्यप्राप्त विद्यापीठ पशुवर्धन पदवी उत्तीर्ण. मान्य म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पदवी केली आहे का त्यांनी क्रायटेरिया लावला तुमच्याकडे पदवी वगैरे असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहे. त्याचप्रमाणे शासकीय किंवा शासित स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालय संबंधित विषयातील कामांचा किमान 2 वर्षाचा अनुभव यांनी मागितलेला आहे. तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असणार तर तुम्ही याच्यासाठी पात्रता आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पद क्रमांक 7 चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेशन. टोटल ओव्हरऑल 15 जागा आहे. आणि आता याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे कोणत्या कोणत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC उत्तीर्ण फार गरजेचं आहे. राष्ट्रीय व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्राचे अग्निशमन सेवा अकादमी यांचे 6 महिन्याचे कालावधीचे अग्निवीर प्रशिक्षण. तुमच्याकडे कोर्स वगैरे असेल तुम्ही एखादा कोर्स वगैरे केला असेल ऍडव्हान्स कोर्स वगैरे ते तुम्हाला इथे फार महत्वपूर्ण ठरवेल. त्यानंतर वैध जड वाहनाच्या चालकाची परवानगी आवश्यक. लायसन वगैरे फार गरजेचं आहे. तर किमान 3 वर्षाचा यांनी कामाचा अनुभव आवश्यक मागितलेला आहे आणि ही फिजिकल मागितलं. उंची 165 छाती किमान 50 वर वजन इथे मागितलंय. उमेदवारी 30च्या वर जास्त असू नये. त्याचप्रमाणे पद क्रमांक 8 उद्यान सहाय्यक ओव्हरऑल 6 जागांसाठी आहे आणि मान्य मान्यप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc ॲग्री कल्चर बॉटनी ची पदवी मान्यप्राप्त विद्यापीठाची म्हणजे BSc ॲग्री वाल्यांचे ॲग्रिकल्चर यांची जी BSc ॲग्री वाल्यांसाठी जागा आहे. त्याचप्रमाणे यांनी 3 वर्षाचा अनुभव मागितला कृषी मधला बघू शकता आणि मराठी भाषेचे ज्ञान मागितलेले आहे. तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुम्ही एलिजिबल पात्र राहणार. त्यानंतर पद 9 अनुरेखक. अनुरेखकसाठी 9 जागा दिलेल्या आहे. आता खाली आपण बघितलं आणि शिक्षण पात्रता का मागितली SSC मागितलेली आहे. त्यानंतर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक अखेर अभ्यासक्रम पूर्ण केलेला प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे ते त्यासाठी इलिजिबल आहे. 9 वॅकन्सीसाठी तुम्ही तर बघू शकता कुठल्या कुठल्या जागेसाठी किती किती ओपनिंग आहे. कॅटेगरी जागा तुम्ही भरू शकता. त्यानंतर आपण 10वे पद बघितले तर अग्निशामक या पदासाठी आहे. ओव्हरऑल 100 जागा आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय काय पात्रता आहे ते बघूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळा परीक्षा SSC उत्तीर्ण मागितलेले आहे. त्यानंतर राष्ट्रीय व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र राष्ट्र अग्निवीर सेवा अकादमी यांचे 6 महिन्याचे कालावधी तुम्ही एखादा कोर्स वगैरे केला तर ऍडव्हान्स कोर्स तुम्हाला गृहीत धरण्यात येईल. त्यानंतर माजी सैनिक त्यांच्याकडे उपलब्ध असलेला 12 ते 30 दिवसाचा प्रशिक्षण प्रमाणपत्र आधारे त्यांच्या नियुक्ती देण्याचा पात्र ठरून त्यांना राज्य अग्निवीर
प्रशिक्षण केंद्र 6 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात यावे. म्हणजे 12 ते 30 दिवस तुम्ही प्रशिक्षण केलं तर त्यांच्याकडे 6 महिन्याचं प्रशिक्षण केंद्र द्यावे असं यांनी लिहिलेलं आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे फार गरजेचं आहे आणि हे उंची फिजिकल त्यांनी ते दिलेले आहे. त्याचप्रमाणे आता आपण शेवटचं पद बघू. रोखपाल. रोखपालसाठी ओव्हरऑल 12 जागा दिलेल्या आहेत. मान्यप्राप्त विद्यापीठातील वाजविणे शाखेतील पदी म्हणजे बी.कॉम वगैरे असेल तुमच्याकडे तर ते यासाठी इलिजिबल आहे. नंतर मराठी तटलेखांची किमान 30 शब्दे प्रति मिनिट व इंग्लिश तटलेखातील किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादित शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणकाचे तटलेखा प्रमाणपत्र धारण केलेले असावे. म्हणजे 30-40 इंग्लिश टायपिंग यांना क्रायटेरिया आहे. त्यांना इलिजिबल मराठी भाषेचे व्हॅन असं ही जागा आहे. बाकी एवढं विशेष माहिती इथे दिलेली ती बघू शकता. पूर्ण माहिती वाचायची तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुमच्या घरातलं कोणी सिव्हिल किंवा अग्निवीरचं कोणी कोर्स वगैरे केला तर त्यासाठी फार चांगली संधी आहे. त्यांच्याशी तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. ओव्हरऑल 222 जागेसाठी भरती निघालेली आहे. त्यांनी ऑनलाईनची डेट शेवटची तारीख दिलेली आहे. विशेष टिप दिली आहे. फोटो फॉर्म भरताना किती इंचाचा किती सेंटीमीटरचा फोटो असणं फार आवश्यक आहे यांनी दिलेली विशेष माहिती दिलेली आहे. अशीच पीडीएफ मध्ये पूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली आहे. त्यांनी विशेष माहिती अजून विश्लेषण करून दिलेली आहे. त्याच्यावरती काय दिले नाही. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पॉज करून पूर्ण वाचू शकता असं काही हरकत नाही. आणि मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला पीडीएफ वाटल्यात देऊन देईन तुम्हाला लगेच. एक खाली शेवटी एक विशेष माहिती आहे. गट अ गट ब सरळ सेवा भरती उमेदवारांना स्वतःच्या हस्तकाराने लिखित कोणी गट अ कोण गट ब कोणी भरत असेल फॉर्म तर त्याच विशेष हाताने माहिती तिथे अपलोड करावं लागेल सिस्टीमला. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. तुमच्या घरातलं कोणी सिव्हिल वगैरे किंवा अग्निवीरचा कोणी कोर्स वगैरे केला असेल किंवा कोणाचा बी.कॉम किंवा टायपिंग वगैरे झालं असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.